सर वा, ह्या चिठ्ठीत असं लिहिलंय का तुम्हाला माझ्या भूतकाळाबद्दल वर्तमानाबद्दल काय माहिती आहे? म्हणजे नेमकं काय संबंध आहे तुमचा, काय माहिती आहे तुम्हाला? म्हणजे हे तुम्ही मला इथं बोलवण्यासाठी असं सगळं केलं? काय चाललंय हे सगळं? तुम्ही मला का बोलवून घेतलं इकडं? आम्ही नाही बोलवलं. आम्ही बोलवून घेतलंच नाहीये. तू स्वतः स्वइच्छेने गाडीत बसून इथे आलीयस, बरोबर ना? मला फसवून आणलंय तुम्ही. अजिबात नाही हो. आम्ही कशाला फसवू तुम्हाला? मी त्या चिठ्ठीत काय म्हटलं होतं? तुमच्या काही प्रश्नांची उत्तरं आहेत माझ्याकडे. ती उत्तरं मिळवायला तुम्ही इथे आलात. नाही लक्षात येते अजूनही? हरकत नाही. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी देतो, पण ना थोडासा धीर धरा. काय असतं, एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट असते जी मिसिंग आहे तुमच्यात. पेशन्स. ते पेशन्स नाही आहेत तुमच्यात. पण हरकत नाही, मी तुम्हाला मदत करेन. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अगदी सविस्तर अशी उलगडून सांगेन तुम्हाला. कसं आहे ना कमळी, तू आत्ता ज्या वास्तूत बसलेली आहेस ती फक्त वास्तू नाहीये. ते फक्त क्लासेस नाही आहेत. विजेता कोचिंग क्लासेस हा एक ब्रँड आहे, ब्रँड. आणि फक्त महाराष्ट्रातच नाही, महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा. महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा आपली हीच ओळख आहे. तू आत्ता आमच्या 51व्या ब्रांचमध्ये बसलेली आहेस. इथे भारतभरातून अनेक विद्यार्थी दरवर्षी ॲडमिशन मिळावी म्हणून ॲप्लिकेशन करतात, पण प्रत्येक विद्यार्थ्याला आम्ही ॲडमिशन देतच नाही. आम्ही आमचा कट ऑफ मेंटेन केलेला आहे. इथे प्रत्येक विद्यार्थ्याला सगळी आत्ताची लेटेस्ट टेक्नॉलॉजी शिकवली जाते. आमच्याकडे सगळ्या ॲडव्हान्स्ड लॅब्स आहेत. प्रॅक्टिकल एक्झाम्स घेतल्या जातात. परीक्षेत नेमकं काय विचारलं जाणार आहे याचा विचार करूनच आम्ही तुम्हाला नोट्स देतो. सगळा अभ्यास तुमच्याकडून करून घेतो आणि मग सगळं शिक्षण संपलं की त्यानंतर जॉबसाठी प्लेसमेंट्सचे ऑप्शन पण आम्हीच देतो.